बीड जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेची निवडणूक ही तसं तर 15 दिवसापूर्वीच पूर्ण व्हायला पाहिजे होती. आतापर्यंत निकाल लागून उमेदवार पण निवडले गेले पाहिजे होते, पण काही तांत्रिक अडचणी, काही ठिकाणी घेतलेले आक्षेप, काही ठिकाणच्या कोर्ट केसेस आणि याच्यामुळं काही प्रभागातले आणि काही नगरपालिकेतल्या वार्डमधले निवडणुका या आज म्हणजे 3 तारखेला होता. त्याच्यामध्ये अंबेजोगाई, बीड, धारूर आणि परळी यांचा सहभाग होता. या सगळ्या निवडणुकांमध्ये मात्र टेन्शन होतं. ज्या उमेदवारांनी अगोदर मेहनत केली होती त्यांना पुढचे हे 15 दिवस पण तेवढीच मेहनत करायला लागली होती. आणि खास करून बीड मधील प्रभाग 3 बद्दल तर मागच्या 2-3 दिवसापासून बरंच काही बोललं जात होतं. त्याचबरोबर उमेदवार एकमेकावर पैसे दिल्याचा आरोप करत होते, एकमेकाला धमक्या कोणीतरी दिल्या असा आरोप करत होते. मीच कसा खरा विकास करणारा नगरसेवक आहे याच्याबद्दल आपली आपली बाजू मांडत होते. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर या उमेदवारांनी करून घेतला होता आणि ती सगळ्या गोष्टी त्या मतदारांच्या पर्यंत पोहोचत होत्या. हे सगळं असताना आज सकाळी 7 वाजल्यापासून मात्र मतदारांनी मतदार केंद्रामध्ये रांगा लावलेल्या दिसल्या. मतदार हा उत्सुक होता, एवढ्या थंडीत पण मतदार केंद्रावर आला होता आणि त्याच बरोबर त्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त पण लावण्यात आला होता. पोलीस जसं की प्रभाग 3 मध्ये 3 ठिकाणी वोटिंग होतं, त्या ठिकाणी पोलिसांची सलग पेट्रोलिंग चालू होती आणि त्याचबरोबर मतदान केंद्रामध्ये मतदान झाल्यानंतर कोणीही थांबू नये, गर्दी करू नये याची मात्र पूर्ण खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतली होती. याच्यासाठी वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाला कडक राहावं लागलं होतं, पण ते कडक राहणंच फायद्याचं ठरलं आणि त्या ठिकाणचा मतदार प्रक्रिया ही सुरळीत पार पडली. हे सगळं चालू असताना दुपारच्या वेळेस मध्ये आमचे लोकप्रश्नचे व्यवस्थापक दीपक सर्वज्ञ हे राजस्थानी शाळेमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यात एक संकल्पना आली आणि त्यांनी विरोधी उमेदवारांना एकत्र केलं आणि त्या एकत्र करून त्यांचा दोघांचा एकत्र फोटो काढला आणि ही गोष्ट व्हायरल झाली वाऱ्यासारखी आणि याच्याबद्दल मात्र बीडमध्ये या गोष्टीचं कौतुक केलं जातंय. हे सगळं चालू असताना 1-2 तुरळक प्रकार की जसं उत्साही कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी फोटो काढले मतदार केंद्रात जाऊन, त्याचबरोबर व्हिडिओज केले, अशा प्रकारच्या 1-2 जर घटना आणि त्या ठिकाणी थोडासा तणाव एवढं जर सोडलं तर सगळी प्रक्रिया व्यवस्थित आणि सुकर पार पडली. आणि त्याच्यात आणखीन दुग्ध शर्करा योग म्हणजे दुधात साखर अशा प्रकारची गोष्ट झाली. ज्यावेळेस 5:30ला मतदान बंद होणार होतं त्यावेळेस मात्र सगळे उमेदवार एकत्र आले आणि सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन उमेदवार त्यांचे कार्यकर्ते यांनी फोटो सेशन केलं आणि एक सुंदर मेसेज पूर्ण महाराष्ट्राला दिलाय की निवडणूक मतदार झालेला आहे. आतापर्यंतची जी लढाई होती ती लढाईच्या ठिकाणी होती. आता मात्र आपल्या प्रभागाच्या विकासासाठी हे सगळे हेवे दावे सोडून आपण एकत्र येऊ आणि प्रभागाचा विकास करू. एका उमेदवाराने आम्हाला बोलताना सांगितलं की नाही, ही कुस्ती होती, कुस्तीमध्ये 2 एकाच ताकदीचे पैलवान त्या ठिकाणी येतात, ज्याची पाठ लोळते तो हरला जातो. अशाच प्रकारची गोष्ट आहे. झालं गेलं, आता मात्र परत आपण एकाच प्रभागामधले आहोत, या पद्धतीने आपण वागू अशा प्रकारची भावना आणि ही गोष्ट मात्र कौतुकास्पद गोष्ट आहे. या कामासाठी मात्र उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि खास करून पोलीस प्रशासन यांचं लोकप्रश्नाच्या वतीने कौतुक.